त्यांनी पुण्यात काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर दिल्लीतही ते अनेक वर्ष त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्याच्यामुळे दिल्लीचा अनुभव, पुण्याचा आधीचा अनुभव, आता पुन्हा आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कारण का एक अतिशय अनुभवी अधिकारी आणि एक माणसांच्यातला, सर्वसामान्य माणसातला एक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे आम्ही सगळे पाहतो. त्याच्यामुळे आमच्या खूप अपेक्षा आहेत. आणि पहिलाच मुद्दा जो आम्ही सगळ्यांनी म्हणजे बापूंचा आणि सगळ्यांचाच आग्रह होता की आम्ही ऑर्डरनी लिस्ट केली होती आणि त्याच्यात पहिलं आमचं मागणी या सरकारकडे आणि PMC कडे आहे की आसावरी जगदाळे ची नोकरी, आता पहलगामच्या इशूला जवळपास किती 6 किंवा 7 आठवडे व्हायला आलेत आता, आणि हे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच मागणी एकत्रपणे केली होती की आसावरी आणि त्यांच्या सगळ्याच जे 26 लोक आपण गमावलं त्या आतंकवादी एवढ्या मोठ्या हल्ल्यावर, त्यांच्या प्रत्येकाला नोकरी, सहकार्य, आधार हे सरकारने आणि आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्यांच्यावर उभं राहिलं पाहिजे. आणि ह्या पार्श्वभूमीवर आसावरीला नोकरी मिळावी आणि प्रत्येक कुटुंबाला मदत मिळावी ही भावना सगळ्यांचीच होती. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा निर्णयही घेतला, आमची मागणीला होकार दिला आणि त्यांनी सहकार्याची भूमिका. पण त्यानंतर माननीय शिंदे साहेबही आसावरीच्या घरी जाऊन आले, जगदाळे कुटुंबाला त्यांनीही खूप आधार दिला. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की काम केलं सगळं, पण अंमलबजावणी कधी होणार. त्याच्यामुळे आसावरीची नोकरी ही मुंबईतच असावी, कारण पुण्यातच असावी, कारण का ती एकुलती एक तिच्या आईला आता आहे, तिची आई आता एकटीच आहे आणि तिला पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये PMC मध्ये आसावरीला, आणि ती अतिशय उच्च शिक्षित मुलगी आहे, कर्तृत्ववान मुलगी आहे, याच्यात काही वादच नाही. अशा कर्तृत्ववान उच्च शिक्षित आपल्या या लेकीला पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये महाराष्ट्र सरकारने जो शब्द दिलाय तो पाळावा आणि लवकरात लवकर तिला आणि सगळ्या 26 कुटुंबाच्या जो शब्द सरकारने दिला होता तो पूर्ण करावा, याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आलोय. त्यानंतर गंगाधामला जो काल ऍक्सिडेंट झाला, अशी अनेक चौक आहेत जिथे रिपेअर किंवा ऍक्सिडेंट वाढत चालले, त्याची नोंद तातडीने घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचा विषय की उशिरा झालाच आहे, पण प्रभाग आता होतील असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात व्हावं. जे प्रभाग आहेत ते पारदर्शकपणे आणि स्टँडर्ड फॉर्म्युलाने व्हावे, या कुणाच्या इमॅजिनेशन मधून होऊ नये. ते एक फॉर्म्युला असावा आणि तो फॉर्म्युला संपूर्ण राज्याला लागू असावा आणि तो पारदर्शक असावा. त्यानंतर आता अर्थातच पाऊस वाढणारच आहे, त्यामुळे पाण्याची परिस्थिती आणि जे वाडे धोकादायक आहेत अशा अनेक बिल्डिंग आणि वाडे पुणे असेल, मुंबई असेल अशा शहरांमध्ये फ्लॅग केले जातात. त्याचा काय ते खाली केले आहेत, लोकांच्या सुरक्षितेसाठी काय करतंय सरकार, आणखीन काय ऍक्सिडेंट व्हायची कृपा करून वाट बघू नका. त्यानंतर काल होमी बाबा हॉस्पिटलमध्ये जे मटर्निटी होम आहे त्याच्यात काल मी गेले होते. बिल्डिंग तयार आहे पण इम्प्लिमेंटेशन नाही, याच्यात जातीने सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे. त्यानंतर खडकवासल्यामध्ये डॅम मध्ये त्यामध्ये वाढणारं प्रदूषण, ह्याची दरवेळीच आम्ही आलो की ह्याच्यावर आम्ही मागणी करतो की ह्याच्यात लक्ष घाला. आणि हे इथे नाही, इरिगेशन डिपार्टमेंटलाही सांगितलेलं आहे, महाराष्ट्र सरकारला सांगितलंय, PMC, MMRDA सगळ्यांची अनेक वेळा आमचा पाठपुरावा सारखा चालू ते. आणि त्याच्या आजूबाजूचा होणारा ट्रॅफिक, दर रविवारी पुणेकर हा खडकवासल्याला गेला तर 2-2 तास ट्रॅफिक मध्ये अडकत असतो. म्हणजे पाण्याची क्वालिटी पण आणि तिथल्या ट्रॅफिकचा, या दोन्हीचा विषय गांभीर्याने घ्यावा. त्यानंतर 32 गावाचा टॅक्स हा एक गमतीशीर विषय आहे, कारण लोकसभा आली तेव्हा टॅक्स माफ झाला, मग विधानसभा आली तेव्हा पण टॅक्स माफ झाला, आता परत तो टॅक्स इम्प्लिमेंट होणार असं सरकारकडून ऐकायला मिळतंय, वर्तमानपत्रात वाचायला मिळतंय. म्हणजे मग इलेक्शन आलं तर एक न्याय आणि इलेक्शन संपलं, हे लोक जिंकले की दुसरा न्याय. असं नाही चालत. हा देश कोणाच्या मनमानीने आणि इलेक्शनच्या मूडनी चालत नाही. हा देश संविधानाने चालतो, नियम कायद्याने चालतो. त्याच्यामुळे 32 गावांचा हा टॅक्सचा विषय हा आता कुठलीही सुविधा त्यांना दिलेली नाही, त्याच्यामुळे कसला टॅक्स हे सरकार घेते. त्यामुळे हे सगळे विषय आणि
याचबरोबर आणि एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे सुरक्षितता. तुम्ही बघताय, रस्ता असू दे, रेल्वे असू दे किंवा विमान सेवा असू दे, हे सरकार सातत्याने म्हणत असतं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इम्प्रूव्ह करतो. मान्य करते मी, अच्छे को अच्छा बोलना चाहिए. इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह झाले का? तर झाले. रस्ते चांगले झाले, पण ऍक्सिडेंट्स वाढलेत का? हो, वाढले. पुण्यामध्ये अतिशय छान टर्मिनल झालं, मलाही आनंद वाटला. जरी आमचं सरकार नसतं, विरोधात असलं तरी अच्छे को अच्छा बोल. इतका आनंद वाटला, टर्मिनल नवीन एक्सटेन्शन झालं आणि नंतर ते तुंबलं. म्हणजे इट वॉज शॉकिंग की एक नवीन कोरड टर्मिनल होतं आणि त्याच्यात इतकं पाणी येतं की ते सगळं टर्मिनलचा सगळा उद्ध्वस्त होऊन जातं. असं कसं होतं? याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर रेल्वेचा ऍक्सिडेंट तुम्ही बघितलं परवा काय झालं. काल पडलेलं विमान, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही सुधारता एकीकडे, पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लाखो लोक जर जाणार असतील तर आत्मचिंतन आपण केलं पाहिजे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं आणि त्या सेफ्टी क्वालिटीचं, सुरक्षिततेचा विचार कोण घेणार आणि जबाबदारी कोण घेणार? या सगळ्याची जबाबदारी सरकारने कुठेतरी नैतिकता दाखवली पाहिजे आणि सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम, विमान असू दे, रेल्वे असू दे किंवा रस्ता असू दे, ह्या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि एक मंत्री ते गांभीर्याने घेत आहेत हे मी आवर्जून सांगू इच्छिते. कारण मी गडकरी साहेबांकडे अनेक वेळा विषय मांडलाय. गडकरी साहेबांनी मला शब्द दिलाय आणि ते नेहमी सुरक्षिततेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतात. ते स्वतः मंत्री म्हणून म्हणतात की तुम्ही पार्लमेंटमध्ये मागणी करा, मी उत्तर देईन सुरक्षिततेवर आणि आपण सगळे मिळून सुरक्षिततामध्ये लक्ष घालू. आणि त्यांनी प्रत्येक खासदार आमदारला टार्गेट दिलंय की तुम्ही तुमच्या मतदारसंघात हे सुरक्षिततेचं काम करा. त्याचा पाठपुरावा मी स्वतः अनेक वेळा करते, पण राज्यामध्ये नाही, देशामध्ये त्या मीटिंग्स घेतल्या जात नाही. त्यामुळे दुर्दैव आहे की एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचं इतकं कौतुक केलं जातं आणि दुसरीकडे डेव्हलपमेंट, अर्बनायझेशन या सगळ्याबद्दल बोललं जातं, पण बेसिक सेफ्टी नसेल. मग पाण्यामध्ये असेल किंवा आज जे ऍक्सिडेंट्स होत आहेत त्याच्यातली वाढ असेल, पोल्युशन असेल, या सगळ्या गोष्टी आता परत म्हणे कोविड वाढत चाललंय, याचा आढावा कोण घेते का नाही या राज्यामध्ये? अतिशय गंभीर आव्हानं या राज्याच्या समोर आणि देशासमोर आज आहे. कालची दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेमध्ये ड्रीम लाईनरबद्दल काही शेतकऱ्यांची आणखी उपस्थित केली आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न आहे की ड्रीम लाईनर संदर्भात जी तांत्रिक चाचणी आहे होतात की नाही, त्या संदर्भात तुम्ही काही स्पेशल मागणी करताय का? मला असं वाटतं की आजच त्याचा ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी सकाळी पाहिलं. मला वाटतं त्या रिपोर्टची वाट बघावी म्हणून मी पण कालपासून शांतते, मी काहीच त्याच्यावर एवढ्यासाठीच बोलले नाही, फक्त श्रद्धांजली अर्पण केली. कारण का रिपोर्टची वाट आपण बघणं गरजेचं आहे. रिपोर्ट आल्यानंतर आणि या पार्लमेंट सेशनमध्ये जसं पेहलगामवर डिस्कशन होईल तसं या रेल्वेची दुर्घटना आणि या ड्रीम लाईनरची दुर्घटना, सिव्हिल एव्हिएशनवर आम्ही डिटेल चर्चा आम्ही मागणार. संजय राऊत असं म्हणाले की सरकारला दुर्घटना टाळता येईल. मला असंच वाटतं आता तर सेफ्टी या सरकारचं प्रायोरिटीच नाहीये ना, सुरक्षितता यांचं प्राधान्यच नाही. आता पुण्यामध्ये एवढा मोठं टर्मिनल झालं, मी स्वतः त्याचं कौतुक करते, पण जर पहिल्या थोडासा पाऊस पडला आणि तिथे पूर्ण पूर आल्यासारखं झालं होतं, असं कसं होतं मला सांगा? याचा अर्थ यांनी वॉटर क्लॉगिंगचं काही प्लॅनिंगच केलं नाही यांनी. किंवा जे नाले करोडो रुपये, किती तुमच्या पुण्यामध्ये माहिती आहे, किती करोड रुपये खर्च केले नाले सफाईवर, मग नाले सफाईचे पैसे गेले कुठे? 450 कोटी रुपये. आता नाले सफाई जर झाली असेल मग पाणी तुंबलंच कसं? मग पुण्याचा एअरपोर्ट जो एवढा सुंदर आणि नवीन केला आहे त्याच्यात एवढं पाणी आलंच कुठून? मग वॉटर फ्लो का होत नाहीये? आणि हे सगळीकडेच होतंय. अहो तुम्ही जरा कोंडव्याला जाऊन बघा, थोडासा पाऊस पडला नाही की त्या कोंडव्याला काय परिस्थिती होती. मग सारखंच कसं पाणी तुंबतं? मुंबईत होतं, पुण्यात होतं, सगळ्या मोठ्या नाशिकला होतं, आपल्या नागपूरला होतं, सगळीकडेच आजकाल व्हायला लागलं. संभाजीनगर. त्याच्यामुळे अर्बनायझेशनचं एवढा उदो आणि कौतुक करतंय सरकार, त्याच्यात सेफ्टी आणि सायंटिफिक अँगल आहे का नाही याचा रिपोर्ट मागण्याची वेळ आलेली आहे. आजही पंजाबमध्ये एका हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग झालं. काल हरिभाऊ बागडे यांचं पण हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग परवा झालं. काल संभाजीनगरमध्ये तिथेवर झालेली फ्लाईट जी संभाजीनगरला उतरणार होती ती भरकटली आणि ते नाशिकमध्ये भरकटली. त्याचं नेव्हिगेशन घडत आहे.
नेव्हिगेशन नाही चाललं त्या फ्लाईटचं. आज कुठली होती फ्लाईट? दिल्लीवरूनच कुणाची होती? नाही पब्लिक नाही कॅरियर कुठला होता? कंपनी नाही सांगितली, पण ते प्रवासी विमान होतं आणि नाशिकला गेलो. नेव्हिगेशन मला असं वाटतं पूर्ण सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने गेल्या 10 वर्षाचा व्हाईट पेपर काढणं गरजेचं आहे. लोक सुरक्षित आहे आणि हे जाहिराती करतात की साधा माणूस पण कमी पैशात जातोय, स्वस्त मध्ये जातोय. अहो स्वस्त जाईल पण जीव धोक्यात घेऊन जाणं उपयोग काय? जर विमानात बसलेला माणूस घरीच परत येणार नसेल तर त्या डिस्काउंटचं काय करणार आम्ही? एक वेळेसाठी नागरिकांसाठी बंद केलं होतं आणि खासदारांच्या म्हणण्याप्रमाणे ते गव्हर्नमेंटच्या केलेल्या प्रकारचे महानगर तालिका तर हे तुम्हाला काय म्हणायचं? नाही बंद करण्याचं कारण काय? पण बागेचा आणि नाही पण बागेचा आणि त्योहारांचा संबंध काय? गणपतीची महापालिकेला पत्र दिलं होतं अधिकार जो आहे. अरे मला सांगितलं असतं तर मी गेले असते ना उघडायला गार्डन. असं नाही म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. मला त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या, कारण का हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही, हा देश संविधानाने चालतो. आणि जेवढा देश माझा आहे तेवढाच तुमचा आहे, तुमच्या कॅमेरामनचा आहे, तुमच्या रिपोर्टरचा आहे. हे दुर्दैव हे झालं असेल तर, आणि मी पुढच्या वर्षी खबरदारी घेईन. गेल्या काही वर्षांपासून ट्रेंड असा दिसतोय कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचा. मागच्या वर्षी पण आपण सेम बघितलं. पालिकेकडून रस्त्यांच्या बाबतचा कुठली भूमिका दिसली जाते. बापूंच्या अगदी मतदारसंघात पण अनेक रस्ते खड्डे पडलेले होते, तात्पुरती डागडुजी होते, मात्र पाऊस आला की परत सगळं डांबर आपण काही म्हणतात. त्याची पूर्ण म्हणजे पाण्याची चर्चा झाली. म्हणजे नाले सफाईचा काय आढावा घेतलाय का? रस्त्यात सारखे खड्डे कसे पडतात, ह्या तीनच्या म्हणजे प्री मान्सून ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्या आहेत का नाही एक शहर म्हणून, याची चर्चा झाली. आणि आता पालखी पण येणार आहे, म्हणजे पालखी तयारीसाठी काय काय त्यांनी केलेलं आहे या सगळ्याची चर्चा आजच्या मीटिंगमध्ये झाली. एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. आपला तो वैचारिक विरोधक आहे, तो शत्रू नाही, हेच तर आम्ही बोलत आलो. आणि माझं वैयक्तिक म्हणणं आहे की अहो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, वैचारिक मतभेद हे असलेच पाहिजेत, कारण काही लोकशाही आहे. पण म्हणून तो शत्रू होत नाही आपला. आणि हेच तर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत आमच्या सगळ्यांवर. आणि मी तर सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच लोकांची बोलते. आणि डायलॉग बंद करणं ह्याला लोकशाही म्हणतच नाही ना. लोकशाही म्हणजे डायलॉग ठेवणे. जरी टोकाची मतभेद असतील तर मतभेद असणं आणि त्याच्यावर चर्चा होणं ह्याला सशक्त लोकशाही म्हणतात. पाटील असं म्हणले की कोण काय बोललंय हे मला माहिती नाही, मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण एवढं नक्की सांगू शकते की बच्चू भाऊंची माझंही रोज बोलणं चालू आहे. काल रोहित आणि आमचे सगळे अमर काळे हे सगळे अमरदादा सगळे जाऊन आले काल. त्यानंतर आदरणीय पवार साहेबही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि आम्ही सातत्यानं त्यांना विनंती करतोय की तब्येतीची काळजी घ्या. पण आज ते ज्याच्यासाठी बसले तो विषय महत्वाचा आहे का? तर 100% आहे. या देशाचा या राज्याचा शेतकरी अडचणीत आहे का? हो आहे. या शेतकऱ्याला कर्जमाफी सरसकट करू हा शब्द या सरकारने दिला होता. त्याला हमीभाव मिळत नाही, त्याला वेळेवर कर्ज मिळत नाहीये. कर्ज तो अडचणीत आला तर तुम्ही बघितलं बारामती जाऊन इंदापूरमध्ये एवढा पाऊस झाला, पंचनामे झाले. तेवढं हे बघा आजचे पाचशे बोलण्याचे पंचनामे झाले, पण पंचनाम्यानंतर पैसे आले का अकाउंटला? तर अजून नाही आले. राज्यभरात पक्षाच्या नेतृत्वाच्याच
अर्थातच ते लढल्या जातील. पूर्वी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी अजितदादांची भेट घेतली दिवसापूर्वी. त्यांच्यासोबत 25 नगरसेवक आले होते पक्षामध्ये. आता ते परत जाण्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्याशी बोललं तर ते म्हणतात की अजून आमचं काही ठरलेलं नाही, पण दादांनी आम्हाला ऑफर दिली की तुम्ही परत एकदा पक्षात यावं. तुम्ही काय भेट घेणार का त्यांची अजित गव्हाणेंची? माझी चर्चा सगळ्यांचीच होत असते. त्यांना विचारा, मी कसं सांगणार? मी कुठे मी सांगू शकते. हे चांगलं उत्तर दिलं बघा. काही आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि लोकसभेच्या ज्या मतदार याद्या होत्या त्या भरघोस होत्या काही प्रमाणात, त्या आता परत नवीन करून मगच निवडणूक घेणं असं ते करणार आहे. राहुल गांधींनी आणि काँग्रेस पक्षाने याच्याबद्दल त्यांचं स्टेटमेंट इलेक्शन कमिशनला दिलेलं आहे. आम्ही उत्तर अशी वाटतो. काही तुमच्या मतदारसंघातला प्रश्न आहे. तुमच्या मतदारसंघात ग्रामीण भागांमध्ये मुस्लिम समाजावरती बहिष्कार टाकला जातो, त्यांची आर्थिक गळचेपी केली जाते, असं काही मुस्लिम समाजाकडनं काल पत्रकार परिषद घेण्यात आला. कासरसाई किंवा खडकवासला त्या भागात कुठल्या एक्झॅक्टली भागात? विरंगुट वगैरे या भागात मी नक्की ठरवा, कारण का एक मुळशी म्हणताय आणि एक खडकवासला. गावातल्या मुस्लिमची नमाज पाडते, बाहेरून येणारा हे माझ्या वाचनात आलेलं नाही. मी माहिती काढून तुम्हाला नक्की उत्तर. इट्स अ पॉलिटिकल पार्टी. 365 days 24/7 हम लोग इलेक्शन के लिए हमेशा तैयारी होते हैं. काही मायनर साखर कारखान्याची निवडणूक काय कारखान्यात बदल व्हायला हवा असं वाटतंय? नाही, पक्षाचा काय संबंध त्या इलेक्शनची? पक्षात सहकारची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि कारखान्याच्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही. आदरणीय पवार साहेबांनी कधीच त्या इलेक्शन मध्ये आम्ही सहकार्याची भूमिका करतो, कारण का ते पक्षाचं इलेक्शन नाही, ते कोऑपरेटिव्ह इलेक्शन आहे. त्याच्यात काही पक्षविक्ष नसतो. एक दुसरी गोष्ट की या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहकार चळवळ ही टिकली पाहिजे आणि त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला, कामगाराला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. येणारी जी महापालिका निवडणूक टाकले पण दादांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. तो बाद झालाय की बाद निघली काय माहित नाही, पण दादांच्या विरोधात तुमचा उमेदवार नाही झालं ना. ते आले ना पोस्ट ऑलरेडी झालं ना. त्यांचं झालं एक, मला वाटतं. बाकीचे 20चं पॅनल आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.